अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे, उद्या आहे शाकांबरी नवरात्री चालू होत आहे. आपल्याला प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिलाने ह्या सेवा झाल्याच पाहिजे. उद्या शाकांबरी नवरात्री हे आपल्या कुलदेवीचीच नवरात्री आहे. शाकांबरी देवी हे दुर्गा देवीचंच रूप आहे. आपण वर्षातून 4 नवरात्री साजरी करतो. त्याच्यातली हे पौष महिन्यातली एक नवरात्र आणि चैत्र नवरात्र, अश्विन नवरात्र आणि पौष नवरात्र असे 4 नवरात्री असतात. ह्या नवरात्रीचं विशेष महत्त्व आहे, जे अन्नपूर्णा नवरात्रीसुद्धा म्हणतात. ज्यांच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो असेल तर आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये अन्नपूर्णा देवीची सेवा आवर्जून झाली पाहिजे. तसेच आपल्या घरामध्ये जर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची किंवा शाकांबरी देवीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची पण आपल्याला यथाविधी पूजा करायची आहे. आणि ह्या नवरात्रीमध्ये शक्य होईल तेवढे आपल्याला अन्नपूर्णा देवीचे मंत्र, स्तोत्र, दुर्गा सप्तशतीचे पाठ, श्री सूक्त, सिद्धकुंजिका स्तोत्र, त्याचबरोबर नवार्णव मंत्र यथाशक्ती आपल्याला पाठ करायचे आहेत. आणि बघा, दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचा असेल तर तुम्ही नवरात्रीमध्ये 14 पाठ करू शकता. 14 पाठ केल्याने आपल्याला एक नवचंडी केल्याचं पुण्य प्राप्त होतो. म्हणून आपण 14 पाठ आवर्जून करावा. जर जमत नसेल तर तुम्ही दररोज एक पाठ केला तरी पण चालेल. आणि दुर्गा सप्तशती पाठ करताना काही नियम आहेत. महिलांनी साडी घालूनच दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे. तसेच हातात बांगड्या, कपाळाला हळदी कुंकू घालूनच आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे असतात. आणि ग्रंथ एक पाठ समोर ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती लाल कपडा अंथरायचा आहे आणि पाटावरच ग्रंथ ठेवून आपल्याला वाचन करायचं आहे. हे नियम आहेत. आणि दुर्गा सप्तशतीचं पाठ करत असताना मध्येच उठू नये, मध्येच बोलू नये. एकाच सूरमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे. आई भगवतीची सेवा, कुलदेवीची सेवा, अत्यंत महत्त्वाची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ. दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण केले तर आई भगवतीची उच्च कोटीची सेवा आहे. नवरात्रीमध्ये तर आवर्जून करावे. तसेच आई भगवतीची ह्या नवरात्रीमध्ये वटी भरावी, परडी भरावी आणि आई भगवतीची यथाविधी आपल्याला जमेल तसं कुलदेवीची आपली सेवा आवर्जून करावी. ही शाकांबरी नवरात्री हे सुद्धा आपली कुलदेवीच आहे. आई भगवतीची दुर्गा देवीचंच रूप आहे. म्हणून ही अन्नपूर्णा नवरात्री म्हणून साजरी आपण करतोय. अन्नपूर्णा नवरात्रीचं बघा काही महत्त्व मी सांगते. एकदा अशी कथा आहे की ज्यावेळेस 100 वर्ष पृथ्वीवर दुष्काळ पडले होते, अकाल पडले होते, पाऊस पडलं नव्हतं. मग ऋषी मुनींनी तप केले, अनुष्ठान केले आणि आई भगवतीला प्रसन्न करून घेतले. मग आई भगवतींनी म्हणले की मागा, तुम्ही वरदान मागा, तुम्हाला मी वरदान देते. तेव्हा ऋषी मुनींनी मागितलं की पृथ्वीवरती जे काही जीवजंतू, मनुष्य, प्राणी हे सगळे काही अन्न विना आणि पाणी विना तडफून मरत आहेत, तर त्यांचा जीव वाचवा असे म्हणल्याने मग आई भगवतीला दया आली आणि आपल्या शरीरावरनं प्रत्येक फळ, भाज्या, अन्न, धान्य, पाणी सगळं आपल्या विशाल शरीररूप धारण करून मग अन्न त्यांनी उगवले आणि सगळ्या जीवजंतूला अन्नधान्य पुरवलं आणि पाणी पुरवलं. मग जंतू, मनुष्य, प्राणी सगळे जिवंत झाले. म्हणून सुद्धा ह्या दिवशी म्हणजेच आपण पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती साजरी करतो. म्हणून अष्टमीपासून 18 तारखेपासून तर ते 25 तारखेपर्यंत अन्नपूर्णा नवरात्र आपण साजरी करतो. बरं, तर असं हे अन्नपूर्णा देवीचं महत्त्व आहे. अन्नपूर्णा देवी आणि शाकांबरी देवी ही एकच आहे. अन्न प्रदान करणारी देवी, धन प्रदान करणारी देवी म्हणजे ही अन्नपूर्णा देवी आहे. तर आपल्याला उद्यापासून काय करायचं आहे, तुमच्याकडे जर शाकांबरी देवीची मूर्ती असेल तर ठीक आहे, नसेल तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर आपण एक पाट घ्यायचा आहे
आणि पाटावरती लाल कपडा अंथरायचा आहे आणि एक वाटीमध्ये तांदूळ घ्यायचा आहे आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्थापना करायची आहे. अगोदर आपल्याला अन्नपूर्णा देवी मूर्ती स्थापना करण्याच्या आधी त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. अगोदर पाण्यानं, मग नंतर पंचामृत, नंतर पाणी असा अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करत असताना आपल्याला श्रीसूक्त किंवा अन्नपूर्णा देवीचा मंत्र आणि श्री अन्नपूर्णा देवी नमः हा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीचं स्तोत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा श्रीसूक्त म्हणून सुद्धा अभिषेक करायचा आहे. मग अभिषेक झाल्याच्या नंतर देवीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि जागच्या जागी स्थापना करायची आहे. आणि आपल्या उजव्या हाताला एक गणपती मांडायचा आहे. देवारातला गणपती असला तर चालेल किंवा सुपारी मांडायची आहे. आपल्या डाव्या हाताला घंटा ठेवायचा आहे, उजव्या हाताला शंख ठेवायचा आहे. आणि आपले स्वामी महाराजांचं, आपण गुरुच्या आशीर्वादानेच सगळी सेवा करत असतो म्हणून स्वामी महाराजाचं फोटो किंवा मूर्ती आपल्याला स्थापना करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची आहे. आणि एक कळस आपल्याला जरूर ठेवायचा आहे. कळस म्हणजे तुमचं अगोदरचा कळस असेल तर ते पण ठेवू शकता किंवा दुसरा तुम्ही कळस, नवीन नारळ आणि नवीन तांब्या घेऊन तुम्ही कळस मांडू शकता. आणि एक अखंड तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या तुपाच्या दिव्यामध्ये एक इलायची, एक लवंग आणि 1 रुपयाचा नाणा ठेवायचा आहे. आणि अखंड दिवा आपल्याला 8 दिवस आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. जसं आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावतो तर ही शाकंभरी नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. तसेच आपण हे स्थापना झाल्याच्या नंतर सगळ्या देवांची यथाविधी पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. हळद, कुंकू, धूप दीप दाखवून घ्यायचा आहे, नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि आरती करून घ्यायची आहे. आई देवीची, भगवतीची रोज सकाळ संध्याकाळ आरती करावी. दुर्गे दुर्गट भारी तुझे संसारी ही आरती आपण दररोज सकाळ संध्याकाळी म्हणावी. आणि नैवेद्यामध्ये आवर्जून देवीला भाज्यांचा नैवेद्य दाखवावा. ही अन्नपूर्णा देवी आहे म्हणून आपण प्रत्येक भाज्यांचे देवीला अलंकार अर्पण करतो. तर आपल्याला दररोज अलग अलग भाज्याचे अलग अलग अलंकार पण अर्पण करायचं आहे. आणि नैवेद्य कोशिंबीर बनवून नैवेद्यसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे. अशी मान्यता आहे. पौर्णिमेच्या दिवशी 60 भाज्या किंवा 108 भाज्या अशा भाज्या मिळून कोशिंबीर आणि भाजीचं नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. तर शक्य असेल तेवढे भाज्याचे आपण नैवेद्य आई भगवतीला दाखवायचं आहे. आणि ह्या नवरात्री म्हणजे जे कोणी आई भगवतीची मनाभावाने सेवा करतो त्यांच्या घरामध्ये कधीही धान्य कमी पडत नाही. आई भगवतीची अखंड कृपा राहते आणि त्यांचे धान्य थोडे आणले तरीही वर्षभर पुरतात. अशी आई भगवतीची कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहते. म्हणून आपण आई भगवतीचं कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ह्या दिवशी आवर्जून ही सेवा करा. धन्यवाद. माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. धन्यवाद.